आषाढ़ी एकादशी के खास मौके पर ऐरोली के विधायक गणेश नाइक के नेतृत्व में श्री गणेश नाइक चैरिटेबल ट्रस्ट और नवी मुंबई भारतीय जनता पार्टी द्वारा ऐरोली विधानसभा मतदार संघ में ज्येष्ठ नागरिकों का जाहिर सत्कार समारोह व छतरी वितरण कार्यक्रम का आयोजन ऐरोली स्थित हेगड़े भवन में जोशो खरोश के साथ संपन्न हुआ, जहां इस कार्यक्रम में प्रमुख अतिथि के तौर पर मौजूद थे ऐरोली के विधायक गणेश नाइक। साथ ही उपस्थित थे पूर्व सांसद संजीव नाइक, पूर्व महापौर सागर नाइक, नवी मुंबई भारतीय जनता पार्टी के महामंत्री अनंत सुतार, ऐरोली मंडल अध्यक्ष अशोक पाटिल सहित भाजपा के तमाम पदाधिकारी, पूर्व नगर सेवक, पूर्व नगर सेविकाएं, कार्यकर्ता सहित तमाम ज्येष्ठ नागरिक। इस दौरान गणेश नाइक चैरिटेबल ट्रस्ट और नवी मुंबई भारतीय जनता पार्टी द्वारा प्रभाग के तमाम ज्येष्ठ नागरिकों का गणेश नाइक के जाहिर सत्कार कर उन्हें छतरियों का वितरण कर ऐरोली मतदार संघ में इस अभियान को गति दी। इस दौरान गणेश नाइक ने उपस्थित तमाम ज्येष्ठ नागरिकों से संवाद साधते हुए कहा कि ज्येष्ठ नागरिकों से उनका एक घनिष्ठ और आत्मिक रिश्ता रहा है और हर समस्याओं के निराकरण के लिए गणेश नाइक उनके साथ चट्टान की तरह खड़ा रहेंगे। इस अवसर पर गणेश नाइक ने खुले मन से ये भी ऐलान किया कि छतरी वितरण कार्यक्रम तो महज एक औचित्य है। इसके माध्यम से भारतीय जनता पार्टी का हर कार्यकर्ता एक एक ज्येष्ठ नागरिक के घर पहुंचेगा, उनकी समस्याओं का निवेदन लेगा और सभी समस्याओं का डाटा तैयार कर गणेश नाइक खुद नियोजनबद्ध तरीके से हर एक समस्या का निराकरण करने की दिशा में कटिबद्ध रहेंगे। आषाढ़ी एकादशी अशा पवित्र दिवशी ऐरोली परिसरात श्री संजीव नाईक, संदीप नाईक, सागर नाईक, अनंत सुतार, अशोक पाटील आमचे सर्वच इथले प्रमुख कार्यकर्ते यांच्या माध्यमातून जनसामान्यांच्या जीवनामध्ये त्यांची दुःख दूर व्हावीत, त्यांच्या यातना कमी व्हाव्यात यासाठी हा प्रयोग सुरू झाला। निमित्त आज छत्री वाटण्याचा आज शुभारंभ झालेला आहे। मी संजीव नाईक आणि सागर नाईकांना सांगितलं की आनंद सुतार, अशोक पाटील अन्य सगळे आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एकेका वॉर्डमध्ये एकेका घरात जा, निमित्त छत्री वाटण्याचा, परंतु ॲडव्हान्समध्ये त्यांना कळवा की ही तुमची यातना किंवा वेदना जर असेल की लिखित स्वरूपात तुम्ही लिहून ठेवा, टाईप करून ठेवा। ती ते छत्री देताना ते निवेदन घेतील, त्याच्यामध्ये कोण कर्जबाजारी आहे, कोणाच्या घरामध्ये कोण आजारी आहे, कोणाच्या मुलाच्या फीचे पैसे नाहीत, कोणाच्या मुलीचं लग्न रखडलेलं आहे, गावाकडे कुठेतरी शेती भातीमध्ये कोणीतरी त्रास देतोय, या सगळ्या म्हणजे इथल्या लोकल आणि तुमच्या गावाकडच्या सगळ्या समस्या माझ्या नावाने त्याची सॉर्टिंग करून त्याचा डेटा तयार करून त्या विभागाला पाठवून त्याची समस्या दूर करण्याचा प्रयत्न होईल। वहीं गणेश नाइक ने ऐलान किया कि नवी मुंबईकरों की हर समस्याओं के निराकरण के लिए वे जल्द 111 वार्ड में सुसंवाद यात्रा का आयोजन करने जा रहे हैं, जिसकी शुरुआत नेरुल आग्रिकोली भवन में कुक्षेत्र और सारसोले गांव के ग्रामस्थों की समस्याओं के साथ की जाएगी। 111 वार्ड मध्ये संवाद यात्रा मी काढणार आहे। ती आता ह्या शनिवारी नेरुल परिसरात सूरज वार्ड, सारसोला गाव आणि कुक्षेत्र वार्डच्या साधारण 1200 नागरिकांना मी स्वतः आमंत्रित केलेलं आहे आणि आग्रिकोली भवनमध्ये 1200 नागरिक त्यांच्या निवेदनं घेऊन येणार आहेत। त्याची सॉर्टिंग होईल। आता मधल्या काळामध्ये वॉटर मीटर गटरसाठी 111 वार्डच्या कार्यकर्त्यांना बोलवले होते, त्याचा डेटा तयार होतोय आणि त्याची कार्यवाही करण्याकरता संबंधित अधिकाऱ्यांच्या बरोबर सागर नाईककडे जबाबदारी सोपवलेली। गणेश नाइक ने आगे कहा कि कोई भी उपक्रम राजकारण से नहीं बल्कि सामाजिक भावना और दूसरों के चेहरे पे मुस्कान लाने के मकसद के साथ करनी चाहिए और जो टीम भाजपा के माध्यम से की जाती रही है। माझं म्हणणं आहे की नुसते राजकारणाकरता ह्या गोष्टी नाही करायच्या, यामध्ये लोकांच्या मनाशी आपल्या वेदना संवेदना त्यांच्या जाणण्याकरता आपण त्यांच्याशी जुळलो पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। निवडणुका येतील, निवडणुका जातील, निवडणुका जिंकणं हे काही जीवनाचं अंतिम ध्येय नाही, परंतु दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचं दुःख दूर करून त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याकरता माझे सर्व सहकारी
कोरोना कालखंडापासून अतिशय कार्यक्षमतेनं काम करत आहेत आणि तोच कित्ता भविष्य काळामध्ये गिरवला जावा, लोकांच्या सुखदुःखाशी सहभागी व्हावं, लोकांचं दुःख राहूच नाही याच्याकरता प्रयत्न करावे म्हणून हा शुभारंभ झालेला आहे। उन्होंने आगे कहा कि उनका लिव एंड लेट लिव की भावना पर विश्वास है। ज्यांचे विचार दुष्ट आहेत त्यांचे विचार बदलावेत, त्यांच्या डोक्यामध्ये चांगले विचार यावेत। क्षणिक श्रीमंती, घरदार, बंगला, घोडामाडी हे जगाचं सुख नाही, तर दुसऱ्यांचे आशीर्वाद घेऊन जीवनामध्ये अतिशय सर्वांच्या बरोबर वाटचाल करणं, लिव्ह अँड लेट लिव्ह, जगा आणि जगू द्या या पद्धतीनं आणि माझे सर्व सहकारी तशाच प्रकारची वाटचाल करीत या गोष्टीचा मला आनंद आहे। वहीं उपस्थित ज्येष्ठ नागरिकों ने गणेश नाईक के प्रति अपनी आत्मीयता व्यक्त करते हुए उनका आभार व्यक्त किया। नाईक साहेबांनी एक स्तुत्यक्रम राबवलेला आहे। या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप आणि भेटीगाठी या निमित्ताने प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटीगाठी घेणं हा त्यांचा एक महत्त्वाचा उद्देश आहे। आणि विशेषतः म्हणजे नाईक साहेबांनी आज या ठिकाणी डिक्लेअर केलं की ज्या लोकांना काही प्रॉब्लेम असेल, वैयक्तिक प्रॉब्लेम असेल, आर्थिक प्रॉब्लेम असेल, शिक्षणाचे प्रॉब्लेम असेल, ते सर्व प्रॉब्लेम ते सॉल्व करणार आहेत। प्रत्येक कार्यकर्त्यांची लेखी तक्रार त्यांनी त्यांच्याकडे द्यायची, ती दिल्यानंतर त्याच्यावर मार्ग निघणार आहे, म्हणजे कुणी भयभीत भिवू नये किंवा काळजी करू नये। त्यामुळे नाईक साहेबांना स्वतः त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे आणि पुढील त्यांचा एक उपक्रम आहे की प्रत्येकाच्या नागरिकांच्या घरी जाऊन त्यांची स्थिती म्हणजे सद्यस्थिती म्हणजे कशी आहे त्यांची ती चेक करण्यासाठी जाणार आहेत प्रत्येक नागरिकांच्या घरी। तर त्यांनी हा स्वतः उपक्रम राबवलेला आहे, हा नागरिकांना पल्लाई ठरणार आहे। त्यामधून नागरिकांची ज्या काही समस्या असेल त्या दूर होण्यास मदत होणार आहे। आज ही छत्री वाटप जी केली आहे ती एक मायेचं छत्र असल्यासारखीच माझ्या मते तर मला असं वाटतं की साहेबांनी जे छत्र्या वाटप केल्या ह्या खास पावसाच्या फक्त पावसासाठी नसून एक मायेचं छत्र म्हणून त्यांनी वाटप केलेलं आहे। कारण त्यांनी आज इथे असं सांगितलेलं आहे की तुमच्या कुठच्याही समस्या असतील फार गावापर्यंत, तुमच्या शेतीच्या असू द्या, तुमच्या शारीरिकदृष्ट्या असू द्या, मानसिक असू द्या किंवा आर्थिक असू द्या, सर्व दृष्टीने साहेबांनी सर्व पद्धतीने सहकार्य करण्याचं त्यांनी आज आम्हाला इथे सर्व ज्येष्ठ नागरिकांना सांगितलेलं आहे। आणि ते इथून पुढे म्हणजे यापूर्वी पण त्यांनी सगळ्यांसाठी, मग तुम्ही आजारपण असू द्या तुमचं किंवा अजून काही समस्या असू द्या, त्यासाठी आत्तापर्यंत त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे। आणि त्यामध्ये मी स्वतःसुद्धा कोविड काळात मला साहेबांनी खूप हेल्प केलेली आहे, त्यामुळं मी आज इथं उभी जी आहे ते त्यांच्याचमुळे आणि इथून पुढे पण ते सहकार्य करते। पण आज त्यांनी असा शब्द दिलेला आहे की इथेच नाही, तुमच्या गावच्या जरी समस्या असतील तरी ते सोडवणार आहेत। मग शेती असू, तुमचं आजारपण असू द्या किंवा आर्थिक असू द्या, मानसिक असू द्या, शारीरिक असू द्या, सर्व काही दृष्टीने ते समस्या दूर करणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क।